टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आतमध्ये कसे येतात सुरक्षा कर्मचारी काय करतात बरं, काय मागणी काय आता तुमची? याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले जे आगार प्रमुख आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। काल ही सगळी घटना घडलेली आहे, पण आज ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे। आगार प्रमुखांना सुद्धा माहित नव्हतं की अशा पद्धतीची घटना स्वारगेट स्थानकात घडली। स्वारगेट म्हणजे पुणे शहराचं मुख्य म्हणजे भारत आहे आणि ह्या जर भारतामध्ये अशा प्रकारे काम होत असेल तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बसायचा काय अधिकार आहे? ते तिथं नाही बसले पाहिजेत, त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे। 376 ग ह्या लोकांवरती दाखल झाला। 376चा आरोपी होणार असेल तर आरोपी बलात्कार करत असताना हे काय बघ्याची भूमिका घेत होते का? जो माणूस बलात्कार होत असताना तो बघ्याची भूमिका घेतो त्याच्यावरती 376 ग या कलमानुसार त्याच्यावरती कारवाई होती। या सगळ्यांवरती 376 ग नुसार कारवाई झाली पाहिजे। आज तुम्ही तोडफोड केलेली आहे कार्यालयाची, पोलीस सुद्धा सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिनची मी तोडफोड केली आहे, कारण ज्या सुरक्षा केबिनचे लोक तिथं बसलेले असतात आणि त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो, ही लोक काय करत होती तिथं? काय करत होते मग? अगदी पहाटे घटना घडलेली आहे 5-5:30च्या दरम्यान, जिथं वर्दळ या स्वारगेट स्थानकामध्ये असते पहाटेच्या वेळेस, तरी सुद्धा ही घटना घडलेली आहे। ही म्हणूनच की आम्ही महत्वाचा विषय मी पहिल्यापासून सांगतोय की या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असेल तर सुरक्षा एक बलात्कार तिथं झाला त्यांच्या समोर, पण इथं रोज होतोय ना, इथं रोज होतोय। या एसटी मध्ये रोज कुणाला तरी आणलं जातंय, याचा अर्थ ते येताना 2च गेट आहे तिथं, मग 2 गेट मधनच कोणतरी येत आहे। ज्या आरोपींनी बलात्कार केला, तर आता मला काही रिक्षा चालकांनी इथं सांगितलं तो जो बलात्कारी आहे तो 5 दिवसापासून या टॉयलेट पाशी झोपतोय। मग हे काम कुणाचं आहे? सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम आहे नाही? सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का तिथं लक्ष ठेवलं नाही? सुरक्षा कर्मचारी मग ह्या लोकांना मॅनेज होतात का? हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन सुद्धा आहे। पोलिसांचा सहभाग आहे का? पोलीस यंत्रणा याच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, पण पोलीस यंत्रणा बाहेर आहे। परंतु इथं सुरक्षा कर्मचारी आहेत, 20-20 सुरक्षा कर्मचारी झोपा काढतात का? 20-20 सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारे काम करत असतील तर त्यांच्यावरती जे ड्युटी होते त्या टायमाला कालच्याला सकाळी त्या सगळ्यांवरती आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। तुमचं म्हणणं अशा अनेक घटना या ठिकाणी घडतात होता, ते रोज होतात। म्हणून मी तुम्हाला इथं गाडी दाखवायला आणली, गाडी नाही, हे शिवशाही या नावाखाली यांनी लॉजिंग तयार केलंय या लोकांनी, आरोपींनी। इथं बघा तुम्ही साड्या पडल्यात, इथं तुम्ही हसरून पडलेली आहेत, इथं कंडमची पाकिटं बघा, इथं खाली दाखवा कंडम सुद्धा या ठिकाणी आहेत। इथं आता ही इथं वरच्या बाजूला बेडशीट आहेत, सगळ्या गोष्टी तुम्ही बघा। म्हणजे ह्या उद्रेक होण्यामागचा उद्देश हा आहे की सुरक्षा कर्मचारी इथं जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्या सुरक्षा केबिनच्या समोर जर अशा प्रकारे दारूच्या बाटल्या सुद्धा आहेत, ही एकच नाहीये, खूप मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या ह्या गाडीमध्ये, म्हणजे इथं सगळं होतं। म्हणजे राजरोसपणे सुरू आहे, राजरोसपणे हा सगळा उद्योग या ठिकाणी चालू आहे। परिवहन मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून या आगार प्रमुखाला पहिले सस्पेंड केलं पाहिजे। इथले सुरक्षा कर्मचारी जेवढे होते सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे। तर हे होणार नसेल तर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन आम्ही करू। आगार प्रमुखांना देखील काही माहित नव्हते या सगळ्या प्रकरणाची। जर गाड्या एखादी खराब झाली, बंद पडली, स्क्रॅप मध्ये त्याची वयोमर्यादा संपली तरी स्क्रॅपला दिली जाते, मात्र ही गाडी इथंच लावलेली, अशा 3 गाड्या पाहायला मिळतात, मात्र ह्या गाड्या इथं लावल्यात, ह्यांचे सगळे स्पेअर पार्ट काढून घेतलेले आहेत, ह्या एकाही गाडीला टायर नाहीये। मग जर तुम्ही ह्या गाड्या अशा स्क्रॅप केल्या इथे ठेवल्या, याच्यावरती मेन विषय सुरक्षा कर्मचाऱ्यांचा आहे। एवढ्या आतमध्ये 4ही बाजूने कंपाऊंड असताना इथं हा प्रकार कसा चालतो? याचा अर्थ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोक्याखाली, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तोंडाखालून हा सगळा विषय चालतो। आजचा जो काही प्रकार घडला तो सुद्धा आगार प्रमुखांना त्याची काही कल्पना माहिती नव्हती, त्यांना आतापर्यंत काही माहिती नव्हती, म्हणजे झोपेतनं जागे झाले, दुर्लक्ष होते, 100% दुर्लक्ष आगार प्रमुख आणि ह्या एसटीशांचा जो प्रत्यक्ष सुरक्षा कर्मचारी असेल, सुरक्षा प्रमुख असेल, ही सगळी त्यांची जबाबदारी आहे। म्हणून त्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाया झाल्या पाहिजेत पहिल्या। हीच आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी आहे की या सगळ्या होणं गरजेचं आहे। ही एक एसटी आहे, बंद असणारी एसटी आहे, त्या बंद असणाऱ्या एसटी मध्ये इथं आज शेकडो कंडम्स इथं पडलेले आहेत। म्हणजे सुरक्षा अधिकारी या भागाचा, इथं जे काही सुरक्षा कर्मचारी आहेत ते सगळे, ह्या एक बलात्कार झाला म्हणून हा प्रकार, म्हणजे इथं तर रोज होतोय। इथं तुम्ही कंडमची पाकिटं पडली,
हे बघा दारूच्या बाटल्या पडल्यात, कपडे पडलीत, अंतर्वस्त्र पडलीत, बेडशीट ठेवलेत, सगळ्या एवढ्या 100% सुरक्षा कर्मचारी जबाबदार आहेत त्याला. तुम्ही जो आरोप करत होता नेमका आरोप काय? आम्ही अनेक गोष्टी बघतो इथं आता. माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय, ज्या बस आहेत 4 बस आहेत इथं, या 4 बस मधल्या ह्या बसमध्ये ही जरा त्यातल्या त्यात कंडिशन वाली वाटते, म्हणजे ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं. आणि ही इतक्या आतमध्ये की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिन मध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही. मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं रोज बलात्कार होतोय, इथं शेकडोनी कंडोमची पाकिटं पडलेली आहेत आणि ते पण चारही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आगारामध्ये. मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो? इथला सुरक्षा अधिकारी तो काय करतो? इथल्याचे सुरक्षा लोक नेमलेली आहेत, 20 लोक नेमलेली आहेत. ही 20 लोक काय करतात? आता एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला थांबवतो, कारण तुम्ही जो मुद्दे उपस्थित करताय ना, शिवनेरी आणि शिवशाहीच्या बसेस आहेत त्यात हे सगळे काळे धंदे चालतात असा आरोप करताय. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली आणि त्या शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये. मग शिवशाही अवतरलेली असताना मग त्या शिवशाही नावाच्या बसमध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे धंदे होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात? याच्यावरती खासगी बसेस आहे त्याचं नियोजन एसटी महामंडळाकडे नाही असं म्हणलं जातं. नाही, नियोजन त्यांच्याकडे, मग त्यांच्या आगारात काय करतायत त्या खासगी आहेत तर? पण तुम्ही तोडफोड केली, राग जो अनावर झाला ना, हे सगळं बघितल्यानंतर कारण एक बलात्कार तिकडे झाला, त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथं माहिती मिळाली की आतमधल्या बाजूला इथं जी एसटी लागली आहे, ह्या एसटी मध्ये रोज बलात्कार होतोय, इथं रोज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणून आम्ही इथं पाहायला आलो, ही सत्यता पाहिली. त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय. मग सुरक्षा केबिन मधले सुरक्षा कर्मचारी काय करतात? सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत बघा, सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत. नाही, सगळ्या गाडीमध्ये पण येते आहे बघा इथं. दाखवा जरा. मॅगडीचा खांबा आहे. हे एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये येतात. हे एसटी महामंडळाची पळीत बस आणि ते विशेष आगारामध्ये. मग ह्याच्यामध्ये एसटीचे कर्मचारी सहभागी आहेत का? बाहेर नाही येणारे लोक सहभागी आहेत? जर एसटीचे कर्मचारी याच्यामध्ये असेल तर, बाहेरची लोक असतील तर इथं ज्या गोष्टी होतात ह्या गोष्टी का पाहिल्या जात नाही? सुरक्षा कर्मचारी इथं काय फक्त पगार घ्यायला आहेत? महत्वाचा मुद्दा ना, ज्या आगारच्या प्रमुख आहेत ना, त्यांना आम्ही विचारलं आज सकाळी, 26 तासानंतर बातमी बाहेर आली तर त्या परत आम्हाला म्हणतात की पोलिसांकडनं माहिती घेऊन सांगते. म्हणजे 26 तासानंतर आगार प्रमुखांना माहिती नव्हती. ही चूक कोणाची येतात? 100% ही आगार प्रमुखांची चूक आहे. आगार प्रमुखासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जो घटना घडली ती पहिल्यांदा कोणाला इंटिमेट करायला पाहिजे? ती सुरक्षा आगार प्रमुखाला केली पाहिजे. मग आगार प्रमुख जर माहितीच नाही म्हणतो म्हणल्यावरती त्या आगार प्रमुखाला या आगारात थांबण्याचा अधिकार नाही. त्या आगार प्रमुखावर कारवाई. मंत्री आहेत, तुम्ही त्यांची काय भेट घेणार आहेत का? कारण हे भयंकर आहे सगळ्या गोष्टी. 100% पुणे शहराची सुरक्षा म्हणून आम्ही बोलून थांबणार नाही. त्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगू. पोलीस आगार व्यवस्थापनावर काही कारवाई करणार नाही. पोलीस एसीपी ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावरती समोर एसीपी ऑफिस आहे आणि एसीपी ऑफिसच्या समोर जर अशा प्रकार घडत असतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागेल ना. म्हणून आम्ही सुरक्षा केबिन सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.